मृत्युंजय. लेखक शिवाजी सावंत. भाग 113. शापित विद्या आणि भग्न हृदय घेऊन हस्तिनापुरात शिरताना मनाची तयारी केली. संकटाशिवाय प्रतिकूलतेशिवाय कुणाच्याही पराक्रमाची परीक्षा होत नसते. या अवस्थेतही अर्जुनाला चित करीनच करीन ही मनाची उभारी सुटली नव्हती. आपल्या संकटांचं अरण्यरुदन करून काय उपयोग? वीर असतात ते प्रतिकूल अवस्थेतही निष्प्रभ होत नाहीत. संकटांच्या माथ्यावर पाय देऊन उभे राहू शकतात. पुढं होऊन वायुजिताचे वेग हाती धरताना सत्यसेन डोळे विस्फारून माझ्याकडे पाहत होता. नगरातील कुणीही मला अंगावरच्या भगव्या वस्त्रांमुळे ओळखू शकत नव्हता. 2 वर्षांनंतर हस्तिनापुरात प्रवेशत होतो. जाताना राजवस्त्र होती आणि आता मात्र काशाय वस्त्र घेऊन परत आलो होतो. सत्यसेन, युवराज दुर्योधन नगरात आहेत काय? असल्यास त्याला मी आल्याचं सांग. पायदंड्या चढतानाच मी त्याला आज्ञा दिली. माझं रक्त राजवास्तूच्या पायदंड्यांना पहिल्यानंच लागत होतं. आता मला सगळं विसरायचं होतं. जीवन मागं वळून बघणाऱ्यांच्या समोर नेहमी दऱ्या निर्माण करतं. कुठल्याही प्रसंगांचे ठसे आता हृत्पटलावर नको होते. भूतकाळात मी कोण होतो, काय होतो याचा विचारही मला करायचा नव्हता. मी आज कसा आहे, पुढं कसा राहीन हे ठरविण्याचा काल येऊन ठेपला होता. निकरानं झुंजण्याचा. भगवी वस्त्र उतरून राजवस्त्र परिधान केली. वृषालीनं कसली तरी वनस्पती आणवून घेऊन तिचा रस मांडीच्या जखमेवर ओतला. चोथा तसाच मांडीवर थापला. अंगावरच्या अंशुकाच्या पदराचा शेव झटकन फाडून त्या पट्टीनं मांडी बांधली. नेहमीसारखं जखम कसली असं चौकसपणानं तिनं विचारलं नाही. ती सुज्ञ पत्नी होती. प्रवासानं थकलेल्या पतीला डोळाभर पाहूनच समाधान मानावं हे ती वयाच्या अनुभवानं आता शिकली होती. किती प्रौढ दिसत होती ती. तिची सोबत माझ्या जीवनातल्या अनेक जखमांना अशीच पट्टी बांधत आली होती. 3 तपांची वाटचाल मी तिचा हात हातात धरून केली होती. येईल त्या दुःखाचा पलिता मी तिच्या प्रेमाच्या चषकात बुडवून विझविला होता. वृषाली, माता पिता, शोण, पुत्र, स्नुषा सर्व कुशल आहेत ना? तिनं मला जखमेबद्दल काही विचारू नये म्हणून मीच तिला विचारलं. होय, सर्वांना आपल्याच कुशलतेची चिंता होती. वृषसेन, सुषेण, सुशर्मा यांना तर आपण ओळखणारच नाही इतके ते या 2 वर्षांत वाढले आहेत. आणि वृषकितू तर आपल्यासारखाच नित्यनेमानं गंगा किनारी जातो अर्घ्यदानासाठी. माझ्या हाती दुधाचा चषक देत ती म्हणाली, वृषाली, माता घडवील तेच पुत्राचं जीवन असतं. या दुधासारखं. शर्करा टाकावी अमृत होईल त्याचं, पण क्षार टाकला तर नासेल ते. आपल्या पुत्रांचं संगोपन तुझ्यासारखी प्रेमळ माता करताना ते शूर आणि विजयी नाही झाले तरच नवल. मी दुधाचा चषक रिता केला. इतक्यात सत्यसेनाचा संदेश मिळालेला दुर्योधन हातावरून घसरणारं उत्तरे सावरीत झपझप चालत कक्षात आला. प्रणाम वाहिनी. त्यानं वृषालीला अभिवादन केलं. ते स्वीकारून वृषाली निघून गेली. अंगराज, ब्रह्मास्त्र? त्यानं पहिलाच प्रश्न केला. युवराज, ब्रह्मास्त्र प्राप्त केल्याशिवाय मी कसा परतेन? त्याला आधार देताना माझं अंतरंग खोलवर कुठंतरी सलत होतं. जय हो साधू. आता पांडवांचा नक्षा उतरवायला अधिक काळ लागणार नाही. आजपासूनच 12 वर्षांचा वनवास संपून ते 1 वर्षांच्या अज्ञातवासावर निघाले आहेत. मग तुझे गुप्तहेर त्यांच्या भोवती आजपासून पेरून टाक. या वर्षात त्यांना शोधून काढलं की पुन्हा 12 वर्षांचा वनवास येईल त्यांच्या वाट्याला. माझ्यासमोर इंद्राला पुढं करून अर्जुनाला संरक्षण देणाऱ्या पांडवांच्या कुटील राजनीतीचा अनुभव जिवंत होता. जीवन तत्वज्ञानावर कधीच चालत नसतं. त्यासाठी व्यवहाराची कास धरावी लागते. कर्ण, आपल्या सेनेतील सर्व कुशल गुप्तदूत केव्हाच चोहो दिशांना गेलेले आहेत. प्रत्येक राज्यात, अरण्यात, वृजनात, नगरात, तीर्थक्षेत्रात इतकंच काय पण गुहेत सुद्धा पांडवांना शोधून काढण्यासाठी ते जीवाचं रान करतील. पांडवांचा पाठपुरावा करण्यासाठी मी तळमळतो आहे. पण घरभेद्यांनी त्यांना पाठीशी घातलं आहे. पितामह, महामंत्री विदुर, अमात्य आणि गुरुद्रोण हे सर्वच दिसतात तसे नाहीत. इथली सर्व वार्ता दररोज पांडवांना अचूक कळत असली पाहिजे. युवराज, फार तर काय होईल,
पांडव प्रकटतील, युद्धाचं आव्हान देतील. ते स्वीकारण्याचं सामर्थ्य ह्या दंडात असताना कोणीच तुझं अनिष्ट करणार नाही. अंगराज, तुझ्या सामर्थ्यावरच तर मी उभा आहे. तसा प्रसंग आलाच तर तूच कुरूंचा पहिला सेनापती होण्यास सर्वथैव योग्य ठरशील. बस, याच निर्धारानं वाग. तुला दिलेलं वचन मीही पूर्ण करीन. अर्जुनाला वधिल्याशिवाय मी कधीही माझे पाय धुणार नाही. चलतो मी, तू विश्रांती घे. तो उठला आणि हत्तीच्या मत्त चालीनं कक्षाबाहेर गेला. मला अंगराज करून माझ्या जीवनात क्रांतिमय बदल करणारा तो वीर योद्धा होता. अज्ञातवासाचं 1 वर्ष. गवाक्षातून गंगेच्या पात्राकडे पाहत मी विचार करू लागलो. 6 कारंडव पक्ष्यांचा एक थवा पात्रावरून आकाशात उडाला. पूर्व दिशा धरून झेपावू लागला. मात्र त्यातील एक मध्येच मागे रेंगाळला. फडफडत चोच वळवून तो सरळ राजवाड्याच्या दिशेनं पश्चिमेची बाजू धरून उलट गतीनं झेपावत येऊ लागला. थव्यातील पाचांपासून तो प्रत्येक क्षणाक्षणाला उलट गतीनं दूर दूर येत होता. मी गवाक्षाचं कवाड लोटून घेतलं. अज्ञातवासाचं 1 वर्ष. तसं पाहिलं तर प्रत्येकाचं जीवन हाच एक अज्ञातवास असतो. दुःखापासून दूर जाण्यासाठी पत्करलेला, पण अधिक प्रभावी दुःखांनी घेरलेला. माझं जीवनही तसंच होतं. 75 वर्षांचा हा दीर्घ पट्टा घटनांची, भावनांची, उत्कर्षापकर्षाची किती अवघड वळणं घेऊन आला होता. कशाची कशाला संगती लागत नव्हती. पुढं तरी कधी ती लागणार होती की नाही, कोण जाणे. महिन्यांमागून महिने जात होते, पण पांडवांचा शोध कुठल्याच गुप्तदूतांना काही लागतच नव्हता. भीमाच्या जाणीवेनं दुर्योधन तर अस्वस्थ झाला होता. कांबोज, काश्मीर, गांधार, पंचनद, सिंध, कुलिंद, तंगन, विदेह, पांचाल, कोसल, किरात, वंग, मगध, चेदी, दशार्ण, कलिंग, विदर्भ, अवंती, द्वारका, सुराष्ट्र, अनर्त, मथुरा, विराट अशा सर्व राज्यांतील पूर्वीच्या गुप्तदूतांना मदत म्हणून त्यानं अनेक पथकांनी नवे दूत देशोदेशी धाडले. वेश पालटून ते त्या त्या राज्यात पांडवांचा कसून शोध घेत होते. नकाराचं कटू निवेदन दर सप्ताहाला राजवाड्यावर येऊन थडकत होतं. दुर्योधनाची अस्वस्थता वाढतच होती. संदेहाचे मेघ दाटत होते. द्वारकेत तर काही दूतांनी श्रीकृष्णाच्या कक्षातील सेवकांची जागा सुद्धा हस्तगत केली होती. त्यांच्या गुप्त निवेदनानुसार गांधारपर्यंत स्वतः दुर्योधन जाऊन आला होता. त्याला एवढंही समजू शकलं नाही की श्रीकृष्ण त्याची दिशाभूल करणं शक्य होतं. एकदा तर द्वारकेच्या दूताकडून निवेदन आलं की पांडव विराट राज्यात विराट नगरातच कुठेतरी लपले आहेत. त्याप्रमाणे दुर्योधन त्यांच्या शोधासाठी तिकडे जायला निघालाही. विराटांचा मत्स्य देश तर हस्तिनापूरच्या सर्वात नजीकचा देश होता. तिथं राहायचा धोका पांडव पत्करू शकले नसते. केवळ यमुना पार केली ही विराटांचं राज्य असताना तेवढं धैर्य कसं करतील. माझा कयास होता की पांडव हिमालयात कुठेतरी लपले असावेत, निर्जन थंड गुहेत. त्यासाठी हिमालयातील दरीखोरी गुहा धुंडाळण्यात आल्या. धर्मारण्य, नैमिषारण्य, वारणावत सर्व अरण्य पालती घालण्यात आली. सोम, पारियात्र, विंध्य, निषाद, गोवर्धन, शुक्तिमत, मेकल, वृक्ष, मल्ल, गंधमादन सर्व पर्वतांवर भटकून दूत थकले. गौतम, जन्हू, दुर्वास, वाल्मिकी, वसिष्ठ, घोर अंगिरस, कश्यप, भृगू, चवन, हरित आणि ऋष्यशृंग या ऋषींच्या नावांवर चाललेल्या आश्रमांत शिष्यगणांत कुठेतरी पांडव लपले असतील या कल्पनेनं ते आश्रमही कसून धुंडाळण्यात आले. कुठंच पांडवांचा शोध लागत नव्हता. अर्जुनासाठी कवचकुंडलांचं दान मागायला येणाऱ्या देवेंद्रानं भयामुळे त्यांना स्वर्गात तर लपवून ठेवलं नसेल ना, अशी शंका मनाला स्पर्शून जात होती. हस्तिनापुरात प्रभंजन तर विदुरांच्या पर्णकुटीवर दृष्टी ठेवून ठाण मांडूनच बसला होता. आपल्या राजमातेला भेटण्यासाठी म्हणून केव्हा तरी पांडव येतील, काही नाही तरी एखादा संदेश कुणाकरवी धाडतील. पण तेही घडत नव्हतं. ते नष्ट तर झाले नसावेत असं वाटावं इतका संशय निर्माण झाला. अज्ञातवासाचं वर्षही संपत आलं. 1-2 दिवस राहिले आणि सर्वांना धक्का देणारी वार्ता विराटनगराच्या गुप्तदूतानं हस्तिनापुराकडे पाठवली. विराटांचा सेनापती किचक याचा कोणीतरी मुष्टियुद्धात नुसत्या बुक्क्यांनीच वध केल्याची ती वार्ता होती. अविश्वसनीय वाटणारी ती वार्ता ऐकताच
मत्स्यदेशी दिग्विजयात माझ्याशी लढलेला धिप्पाड कीचक डोळ्यांसमोर उभा राहिला. त्याला मारण्याचं सामर्थ्य एकट्या भीमातच काय ते होतं. भीम विराटनगरातच असला पाहिजे आणि अर्जुनही. विचारांची चक्र भराभर धावू लागली. दुर्योधनानं तत्काळ तातडीची राजसभा बोलविली. अश्वत्थाम्यासह सर्वांना कुरूंच्या अन्नाला जागण्याचं भावनामय आवाहन करण्यात आलं. सर्वानुमते विराटांच्या गवळीवाड्यातील शेकडो गायी हरण करण्याच्या निमित्तानं विराटनगरावर चढाई करण्याचा निर्णय घेण्यात आला. गायींसाठी पांडव अज्ञातवास विसरूनही प्रकट झाले असते. ते मग वचनभंगाच्या कैचीत सापडणार होते. पुन्हा त्यांना वनवासावर जावं लागणार होतं. एकाएकी रणवाद्य वाजू लागली. कुरूंचं लक्ष सैन्य राजवाड्यासमोरच्या भव्य पटांगणात एकत्र आलं. पूर्वी माझ्याबरोबर दिग्विजयासाठी धावणारं ते सैन्य आज गोहरणासाठी धावायला सिद्ध झालं होतं. काहीतरी चुकत होतं. माझ्या मनाचा सखोल कप्पा संभ्रमित झाला होता. जीवनाची नौका कुठेतरी डगमगत होती, भटकत होती. आम्ही कुठं जाणार हे दुर्योधन आणि मी याशिवाय कुणालाही माहीत नव्हतं. विराटनगर! सेनापती दुर्योधनानं आपले हात उंचावून सैन्याला आक्रमणाची दिशा दाखविली. लाखो घोड्यांचे वेग हिसकले गेले. शंखांचे ध्वनी निनादले. युवराज दुर्योधनाचा विजय असो! गगनभेदी आरोळ्या निनादू लागल्या. त्या किती उंच गेल्या आहेत हे ताडण्यासाठी मी वायुजितावरून मान उंचावली. राजवाड्याच्या शुभ्र सौधावर एक शुभ्र केशांकित वृद्ध सचिंत उभा असलेला मला दिसला. पितामह भीष्म हनुवटीला हात टेकवून उभे होते. आकाशाच्या कधीही न पाझरलेल्या पोकळीकडे पाहत. आपल्या शब्दाला कुरूंच्या राजसभेत कवडीमोलाचंही स्थान आता न राहिल्याची खंत करीत.